शिवाय नमस्तुभ्यम। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जो थंबनेल बनवता तो थंबनेल इम्प्रेसिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह बनवणं खरंच गरजेचं आहे का, त्यामुळे तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होतो का, ग्रो होतो म्हणजे तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्राइबर फक्त या एका थंबनेलमुळे खरंच वाढतात का, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत का। म्हणजे नक्की आपण सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर आपण कोणत्या चुका करतो किंवा कोणत्या चुका केल्यामुळे आपल्या चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत की जेणेकरून एक नवीन युट्यूबर असेल किंवा ज्यांनी 1 ते 2 वर्षापूर्वी चॅनल चालू केलेला आहे पण ज्यांचे चॅनल ग्रो होत नाहीये, तर त्यांना आजच्या व्हिडिओमधून नक्कीच त्यांना म्हणजे काही की पॉइंट्स कळणार आहे की नक्की त्यांचा चॅनल कसा इम्प्रूव्ह करू शकता। तर बघा मग थंबनेल काय आहे, तर आता थंबनेल नक्की काय असतो, तर बघा तुम्ही जो मध्ये कंटेंट बनवलेला आहे म्हणजे तुम्ही कशावरती व्हिडिओ बनवत आहात, तर तो व्हिडिओ जर सपोज तुमचा 12 मिनिटाचा, काही काहींचा 25 मिनिटाचा पण असतो, काही काहींचा 1 तासाचा पण असतो, मग तुम्हाला त्या सगळ्या कंटेंटला फक्त एका वाक्यामध्ये किंवा एका फोटोमध्ये तुम्हाला थंबनेलच्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं असतं, शो करायचं असतं। म्हणजे तुमचा थंबनेल बघून काय करणार आहात लोक, म्हणजे तुमचे जे युजर असतील किंवा तुमचे सबस्क्रायबर असतील त्यांना कळणार आहे की तुमचा व्हिडिओ हा कशा रिलेटेड आहे। मग त्यांना जर त्यांचा कंटेंट म्हणजे जो थंबनेल आहे तो त्यांच्या रिलेटेड वाटला किंवा त्यांच्या उपयोगाचा वाटला, तर ते काय करतात, त्या थंबनेलवरती क्लिक करतात। आता थंबनेलवरती क्लिक करता म्हणजेच काय, जर सपोज त्यांनी थंबनेलवरती क्लिक केलं आणि थंबनेल त्यांना वाटलं अट्रॅक्टिव्ह वगैरे इम्प्रेसिव्ह आहे, पण तुमचा जर पिक्चर दुसऱ्या रिलेटेड असला तर तिथे काय होणार नाहीये, तुमचे व्ह्यूअर्स हे थांबणार नाहीयेत। म्हणजे थंबनेल हा असा बनवायचा आहे का अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह बनवा, आपण काहीही फेक बनवू नका की ज्यामुळे काय होणार आहे, फक्त तुम्ही म्हणजे व्ह्यूअर्सला तुमच्याकडे कॅच करण्यासाठी तुमचा थंबनेल बनवला पण मध्ये कंटेंट काहीतरी वेगळाच आहे, त्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्यूअर्स आहे हे डिसमोटिव्ह होऊन तुमच्या चॅनलवरती काय होणार आहे, निघून जाणार आहे। तर आपल्याला काय करायचंय, थंबनेल इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह तर बनवायचा आहेच, पण जे व्ह्यूअर्स किंवा सबस्क्रायबर आहेत त्यांना आपल्या चॅनलवरती थांबून ठेवायचं आहे किंवा त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला पाहिजे किंवा आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे रेग्युलर बघितले पाहिजे। मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा तुम्ही मध्ये जो कंटेंट बनवता त्याच कंटेंट रिलेटेड तुम्ही काय करा, थंबनेल बनवा। पण थंबनेल बनवताना काय करायचं आहे तुम्हाला, म्हणजे असं काहीतरी अट्रॅक्टिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे किंवा एडिटिंग असं अट्रॅक्टिव्ह करायचं आहे आणि तुम्ही जो फोटो टाकणार आहात तो फोटो पण असा अट्रॅक्टिव्ह टाकायचा आहे का, म्हणजे अट्रॅक्टिव्ह टाकायचं म्हणजेच काय, तुम्ही जो कंटेंट बनवला आहे त्या रिलेटेड फोटो टाकायचा आहे। तर त्यामुळे काय होणार आहे, तुमचे व्ह्यूअर्स किंवा सबस्क्रायबर असतील त्याकडे कॅच होऊन तुमच्या व्हिडिओजला काय होणार आहे, व्ह्यूज वाढणार आहे। व्हिडिओला व्ह्यूज वाढले, आता व्ह्यूज तर वाढत आहे ठीक आहे, पण आपल्याला चॅनल ग्रो करण्यासाठी व्ह्यूज गरजेचे आहे का, फक्त नाही, तर आपल्या चॅनलवरती वॉच टाइम पण वाढला पाहिजे आणि सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे। मग त्यासाठी गरजेचं काय आहे तुम्हाला मी एका एक्झाम्पल मधून सांगते। बघा आता सपोज तुम्ही थिएटरला जाता, थिएटरला काय करता, तुम्ही मूवी बघायला गेले, मूवी बघायला गेल्यानंतर जर सपोज तुम्ही मूवी बघणार की नाही बघणार हे कशावरून ठरवता, बाहेर पोस्टर लावलेले असतात, बाहेर पोस्टर लावलेले असतात, मग तिथे काय दाखवलं असतं, सपोज एखादा डॅशिंग पिक्चर आहे, त्या डॅशिंग पिक्चरचं काय केलेलं राहतं, पोस्टर लावलेलं असतं, मग काय तो हिरो खूप फायटर आहे किंवा खूप असा डॅशिंग आहे म्हणजे खूप नाही असं फाईट करतोय असं जर दाखवलं, तर ज्यांना फाईट आवडते ती नक्कीच तो काय करतील, तो मूवी बघायला जातील। पण बघा जर पोस्टरमध्ये दाखवलंय का आता सलमान खूप फाईट करतोय किंवा खूप आहे ठीक आहे, तर आता तुम्ही मूवी बघायला जाणार आहे, पण मध्ये गेल्यानंतर जर पिक्चर बघायला सुरुवात झाली आणि पिक्चरमध्ये जो तुम्हाला सुरुवातीला किंवा मध्ये जरी कळलं का अरे हा सलमान तर स्वतःच मार खाऊन घेतोय, म्हणजे हा काही फाईट करत नाहीये, म्हणजे तुम्ही काय होणार आहे, तिथून डिसमोटिव्ह होणार आहे। आता तिथे काय होणार आहे, तुम्ही पैसे भरलेले म्हणून काही जण काय होणार आहे, जबरदस्ती ते पैसे वसूल व्हावे म्हणून काय करणार आहे, तो मूवी बघून घेणार आहे ठीक आहे। पण युट्यूबवरती तसं नाहीये, युट्यूबवरती तुम्ही काय पैसे कोणाला पे करत नाही व्हिडिओ बघण्याचे, त्यामुळे तुम्हाला नाही कंटेंट आवडला तर तुम्ही काय होणार आहे, परत बॅक येऊन जाणार आहे। जरी तुमच्या व्हिडिओला एका थंबनेलमुळे व्ह्यूज मिळालेत ठीक आहे, व्ह्यूज मिळाले पण तुमचा जर म्हणजे व्हिडिओला वॉचच केलं गेलं नाही, तर काय होणार आहे, तुमचे इम्प्रेशन हे ऑटोमॅटिक डाऊन होता। इम्प्रेशन डाऊन झाले म्हणजे तुमचे इम्प्रेशन डाऊन झाले, मग काय होते, तुमच्याकडे युट्यूब काय करतोय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा चॅनल किंवा तुमचे व्हिडिओ लोकांना सजेस्ट करत नाही, मग त्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिक तुमचा चॅनल हा डाऊन होतोय। मग आता तुम्हाला कळलं असेल की मला काय सांगायचं आहे, की तुम्हाला थंबनेल सोबतच तुम्ही मध्ये जो कंटेंट बनवता तो कंटेंट तुम्हाला काय पाहिजे, इम्प्रेसिव्ह पाहिजे किंवा अट्रॅक्टिव्ह पाहिजे। म्हणजे तुम्ही ज्या रिलेटेड थंबनेल बनवला त्याच रिलेटेड कंटेंट बनवा, पण तो कंटेंट पण असा पाहिजे की त्यामध्ये लोकांच्या काहीतरी उपयोगाचं पाहिजे किंवा त्यांना ज्या रिलेटेड पाहिजे त्या रिलेटेड माहिती सांगितली गेली पाहिजे। कारण व्हिडिओ असतो काहीतरी म्हणजे थंबनेल बनवता आणि मध्ये काहीतरी वेगळंच सांगत बसता, म्हणजे असं म्हणा
की 15-20 मिनिटं लोक काय करतात, फक्त म्हणजे काहीतरी विरंगुळा करण्याचं काम करतात आणि 15-20 मिनिटानंतर मेन गोष्टी सांगायचं काम करतात. मग तिथं काय होत आहे, तुमचे व्ह्युअर्स सबस्क्रायबर डिसमोटिव्ह होऊन लगेच निघून जात आहे. आता ठीक आहे, तुम्हाला जर वॉच टाइम वाढवायचा आहे वगैरे तर तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे, पण कधी करायला पाहिजे की ज्यानंतर खरंच तुमचा चॅनलचे सबस्क्रायबर वाढलेले आहे, व्ह्युअर्स वाढलेले आहे, तुमचा चॅनल खूप ग्रो झालेला आहे, त्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकताय का. 40 मिनिटाचा 50 मिनिटाचा व्हिडिओ बनवा का म्हणजे तुमचे डॉलर्स वाढतील, तुमचं पेमेंट वाढेल. पण सुरुवातीला तुम्हाला चॅनल ग्रो करायचा आहे तर तुम्ही कुठलाही टाइमपास करू नका. जो महत्त्वाचा कंटेंट आहे तो लोकांना सांगा. यामुळे काय होणार आहे की समोरच्या सबस्क्रायबरला किंवा युजरला कळतं की इथे टाइमपास न करता फक्त महत्त्वाची माहिती दिली जाते. मग त्यामुळे तुम्हाला तुमचा कंटेंटवरती फोकस करणं गरजेचं आहे. आता बघा, जे नवीन मोठे युट्यूबर्स असतात, आता मोठे मोठे युट्यूबर्स असतात, त्यांचे जर थंबनेल बघितले तर एवढे छान वाटतात की आपल्याला बघतानाच असं वाटतं अरे किती छान थंबनेल बनवलेले आहे यांनी. मग आपल्याला ते बनवता आले पाहिजे किंवा आपल्याला पण तसे थंबनेल बनवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण जनरली काय असतं, जे नवीन मोठे युट्यूबर्स असतात, आता मोठे युट्यूबर्स काय करतात, ते म्हणजे जे ग्राफिक्स डिझायनर वगैरे आहे त्यांच्याकडून काय करतात, ते म्हणजे थंबनेल बनवून घेतात किंवा जो कंटेंट असतो त्यांचा कंटेंट बघा, मध्ये गेल्यानंतर ते म्हटलं जाऊ वॉच टाइम तर लगेच वॉच टाइमचं चित्र येतं. त्यानंतर जर काहीतरी म्हणजे पळायबद्दल असेल तर लगेच पळायचं येतं. त्यानंतर म्हणजे भरपूर काही एडिटिंग खूप छान केलेलं असतं की जे आपल्याला बघून आपलं मन किंवा आपलं मन तिथे वेधलं जातं. पण आपण सध्या काय, तुम्ही थंबनेलवरती फोकस करा. कारण थंबनेल मी तुम्हाला सांगते की जर मी तुम्हाला थंबनेल सांगितलं कसा बनवायचा तर 5 ते 10 मिनिटात तुम्ही एकदम अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह थंबनेल हे बनवू शकताय. पण जर कंटेंट एडिटिंग करायचं म्हटलं तर सुरुवातीला ह्या गोष्टी आपल्याला जमत नाही. म्हणजे त्यांच्यासारखं जे मोठे युट्यूबर्स आहेत त्यांच्यासारखं, कारण ते पैसे देऊन एडिटिंग करतात. पण सुरुवातीला आपल्याकडे चॅनल सुरू केल्यानंतर पैसेही नसतात, कारण आपला इन्कम चालू झालेला नसतो आणि झालाही तरी खूप जास्त नसतो की आपण बाहेर पैसे देऊन आपला चॅनल हा ग्रो करू किंवा थंबनेल कंटेंट एडिट करून घेऊ. तर सुरुवातीला तुम्ही हेच करा की थंबनेल इम्प्रेसिव्ह बनवा. थंबनेल इम्प्रेसिव्ह बनवायला कुठेही पैसे लागत नाही, तुम्ही स्वतः तो घरबसल्या बनवू शकताय. आणि कंटेंट तुम्हाला जर एडिट करायचं असेल, तुम्हाला जर खरंच वाटत असेल मला नाही सुरुवातीला पण मला इम्प्रेसिव्ह बनवायचं आहे, तर तशा मला कमेंट करा. मी तुम्हाला कंटेंट इम्प्रेसिव्ह कसा बनवायचा किंवा एडिटिंग कसं छान करायचं हे नक्कीच त्याच्याबद्दल व्हिडिओ घेऊन येईल. तर आता बघा, तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला मी हे सांगेल का तुम्ही कंटेंट फक्त अट्रॅक्टिव्ह बनवा. ऑटोमॅटिक तुमच्याकडे व्ह्युअर्स हे एंगेज होतील, तुमचे सबस्क्रायबर हे वाढतील. त्यानंतर बघा, आता जसं सपोज तुम्ही कुकिंग चॅनल आहे, थंबनेल कसा बनवायचा, कुकिंग चॅनल आहे, तो कुकिंग चॅनलमध्ये मी आता भरपूर चॅनल म्हणजे मला कमेंट आले होते की मॅडम माझा चॅनल चेक करा का मग नक्की चॅनलमध्ये का चुका होत आहे का माझा चॅनल ग्रो होत नाहीये. तर आता मी कुकिंगचे 2-3 चॅनल बघितले, त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचा जो सुरुवातीचा म्हणजे ते काहीतरी बनवताय ते प्लेटमध्ये वगैरे, ते त्यांनी म्हणजे रॉ मटेरियल्स आपण म्हणतो ज्याच्यापासून आपल्याला तो मेनू बनवायचा आहे त्याचे फोटो टाकलेले आहे. पण सुरुवातीला तुम्ही काय करा, तुमची जी फायनल डिश बनते ती फायनल डिश कशी ती अट्रॅक्टिव्ह अशी सजून वगैरे तेव्हा तिचा फोटो पण एकदम छान कॅप्चर करा, कोणत्या म्हणजे एकदम परफेक्ट अँगलने की जेणेकरून तो फोटो पण अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि तो तुमच्या थंबनेलमध्ये लावा. आणि तो फोटो थंबनेलमध्ये लावल्यानंतर तिथं काहीतरी साईडला म्हणजे टाईप करा सेंटेन्स का तुम्ही हे बनवू शकताय ते बनवू शकताय. टायटल तर तुम्ही टाका पण तिथं पण टाका का तसं तुम्ही सपोज सांगा उकडीचे मोदक घर बसल्या छान छान बनवा आणि तिथं उकडीचे मोदक रेडीमेड म्हणजे तुम्ही तिथं फोटो टाकत असा. मग त्यामुळे काय होणार आहे, अट्रॅक्टिव्ह होणार आहे. आता काय होतंय, काही जण काय करतात म्हणजे ते मोठे आहे, मधुरा ताई आहे, मधुरा रेसिपीज आहे, सविता किचन आहे, त्या काय करतात स्वतःला शो करताय व्हिडिओमध्ये. आता स्वतःला शो करून काय करताय, त्या डिश जी रेडीमेड डिश आहे त्यांच्या हातात घेताय आणि दाखवताय की हा मेनू व्हिडिओमध्ये बनवलेला आहे थंबनेल फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर त्यामुळे काय होते, आता बघा जेव्हा तुम्ही स्वतःला लोकांसमोर शो करताय त्यामुळे लोकांमध्ये एक ट्रस्ट बिल्ड होते. ठीक आहे, मी म्हणत नाही आता काहींच्या घरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्या स्वतःला शो करू शकत नाहीये, पण मी सांगेल का म्हणजे ज्यांच्या घरच्यांना प्रॉब्लेम नाही त्यांनी स्वतःला शो करा, स्वतःला समोर आणा की त्यामुळे काय तर लोकांचा तुमच्यावरती लवकरात लवकर विश्वास बिल्ड होतो. ज्या गोष्टी म्हणजे एक बघा, आता सपोज पिक्चरमध्ये काय होते, हिरो मागून फाईट करतोय, हिरो पुढे दिसतच नाही, तर तुम्हाला तिथे इंटरेस्ट वाटेल का, एवढा किती पण छान असलं तरी नाही वाटणार. पण समोर हिरो आला, हिरोने समोर फाईट केलं तरच तुम्हाला काय वाटेल, अरे हा हिरो लय भारी आहे. मग तसंच तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः काय सांगताय तर मग काय होतं, लोकांचा विश्वास तिथे बिल्ड होतो, आपल्याला तो विश्वास मिळतो आणि त्या विश्वासा थ्रूच आपल्याला सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स हे वाढतात. आता बघा, मी ह्या गोष्टी कशावरून सांगते, सुरुवातीला मी जे नवीन 1-2 चॅनल चालू केलेले होते आधी,
तर त्या चॅनलमध्ये मला पण कुठेतरी काय वाटायचं की यार मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर लोक काय म्हणतील या गोष्टीचा मी विचार करत बसली होती की मी जर सपोज समोर आली, लोकांना कळालं की म्हणजे मी ह्या सोनालीने यूट्यूब चॅनल चालू केला तर लोक माझ्या नाव म्हणजे काय माझ्याबद्दल काय काय चर्चा करतील, म्हणजे मी या गोष्टींचा विचार करूनच स्वतःला कधीही यूट्यूबवरती समोर आणलं नाही. मग मी काय केलं, कधी ते स्टोरीचा चॅनल बनवून बघितला पण तिथेही मला कुठे इंटरेस्ट निर्माण झाला नाही. त्यानंतर मी काय केलं, गुगलवरून इमेज घ्यायच्या आणि कर्जमाफीच्या न्यूज बनवायच्या, ते पण करून बघितलं पण तिथेही कुठेतरी आनंद मिळाला नाही. तर मग मला जिथे आनंद म्हणजे मला हे म्हणजे जे टेक्निकल चॅनल मी आता बनवलेलं आहे मला इथे इंटरेस्ट होता, पण मला काय होतं म्हणजे स्वतःच्या मनामध्ये गिल्ट होतं का अरे मी इंजिनियर आहे आणि इंजिनियर असून मी यूट्यूब चॅनल चालू करत आहे. पण मी खरंच फ्रँकली सांगते का आता माझं छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळाला घरी सांभाळायला कोणी नाहीये, तर तो गिल्ट माझ्या मनात की माझं करिअर कुठेतरी स्टॉप होतंय, मला करिअर स्टॉप होण्याची वेळ आलेली आहे आणि मी इतकी इंजिनियर असून पण मी का घरी बसली आहे, पण माझ्या समोर पर्याय पण नाही, बाळाला सांभाळायला पण कोणी नाहीये. मग माझ्यासमोर हा एक बेस्ट ऑप्शन होता की यूट्यूब म्हणजे चॅनल चालू करणं. तर मला म्हणजे नंतर आता रिअलाइज झालं जेव्हा मी 2-3 चॅनल चालू केले मला त्याच्यात इंटरेस्ट वाटला नाही कुठे पण. तर मग तेव्हा मी ठरवलं की आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्या गोष्टीवरती आपण काम करायचं आणि आपण जर चुकीचं काम करत नाही मग लोक काय म्हणतील याचा विचार का करायचा. तर कुठेतरी तुम्हीही विचार करायचा तुम्ही कोणत्याही गोष्टीचं चुकीचं काम करत नसेल आणि घरातल्या तुमचा मेन व्यक्तीचा तुम्हाला सपोर्ट असेल, म्हणजे एखादी वाईफ एखादी मुलगी असेल तिला जर तिच्या हस्बंडचा सपोर्ट असेल तर नक्कीच मीडियासमोर तुम्ही येऊन तुमचं स्वतःचं कंटेंट सादर करण्याचं किंवा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा चॅनल हा लवकरात लवकर नक्कीच ग्रो होईल. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की थंबनेल खरंच महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल करतो का. मग तुम्हाला जर खरंच इम्प्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह थंबनेल शिकायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आम्हाला इम्प्रेसिव्ह थंबनेल शिकायचं आहे. मी नेक्स्ट व्हिडिओ लगेच थंबनेल कसा बनवायचा यावरती घेऊन येईल, तर मला कमेंटमध्ये कळवा. तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.